पंढरपूर जवान येतो चराचर तवा होते पंढरपूर अशा या आणि जवान होती गोदा गंगा तवा होती चंद्रभागा अशा तीर्थक्षेत्र पंढरपुरामध्ये भारताची दक्षिण काशी समजली जाते। या पंढरपूर शहरामध्ये नगरपालिका किती सक्षम आहे बघा, कारण नगरपालिकेला प्रत्येक आषाढी वारीला 7 कोटी रुपये येतात। 5 येत होते त्यामध्ये 7 कोटी यायला लागलेत। आज ते 7 कोटी रुपये कुठं खर्च करतात त्याचा अजून कोणाला पत्ता नाही, कुठं खर्च करतात ते माहित नाही। काय ते या पंढरपूरचे जे कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांचे कोण दलाल असतील, या लोकांनी जे काम केलेलं आहे पंढरपुरात त्या कामाचा जो त्रास होतोय या पंढरपूरच्या नागरिकांना होतोय। आज आपण बघताय माझ्या पाठीमागे बघा, या पंढरपूरच्या शहरामध्ये हे अवस्था बघा, याला शंटर नाका म्हणलं जातं। इथं सगळे तळागाळातले लोक राहतात, सगळे बंधू भावाने इथे लोक इथं राहतात। पलीकडे एक बदमदी आहे मोठी। या 4 ते 5 दिवसापूर्वी या भागाचे आमदार माढेचे आमदार माननीय अभिजिताबा पाटील यांनी एक मीटिंग बोलवली होती। त्या मीटिंग मध्ये आम्ही सगळे सामाजिक कार्यकर्ते, सर्व पक्षाचे लोक, सर्व पक्षीय ती मीटिंग होती आणि बोलवलं होतं कशासाठी तर पंढरपूरच्या विविध समस्याबाबत बोलवलं होतं। त्यावेळेस पंढरपुरात आमच्या इथले जे याच एरियात राहणारे आमचे सुधीर भाऊ भोसले जे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष होते, यांनी एक मुद्दा मांडला होता की असणारी जी बदबदी आहे त्या बदबदी काय ठिकाणी खुले काय ठिकाणी बुजवलेले, पण आता सध्या त्या बजबजीतला गाळ काढणं महत्वाचं आहे। मग त्यावेळेस मुख्याधिकारी साहेब होते, मुख्याधिकारी साहेबांच्या समोर सांगितलेलं की तो गाळ काढायचा आहे। 2 दिवसात त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं की 2 दिवसामध्ये ते सगळं काम मार्गी लावतो। जर 2 दिवसापूर्वी जर हे काम मार्गी लावलं असतं तर आजच्या 2 दिवसाच्या पावसानं हा एवढा प्रकार घडला नसता। कमरे एवढं पाणी लोकांच्या घरादारात आहे, लोकांनी राहायचं कसं ते नगरपालिकेनं आम्हाला सांगावं। अहो किती निर्लज्जपणा करायचा नगरपालिकेनं, किती हटवादीपणा करायचा नगरपालिकेनं। त्या पंढरपूरच्या मुख्य अधिकाऱ्यांना इथं बोलवावं लागतं जागेवर। आज पंढरपूरच्या भोसले चौकामध्ये गणपतीचं मंदिर आहे, त्या गणपतीच्या मंदिरामध्ये पाणी आहे, त्या आजूबाजूला पाणी आहे, मागच्या बोळामध्ये पाणी आहे। आज या सेंटर नाक्याचे हाल तुम्ही बघताय। आज कमरे एवढं पाणी जर याच्यामध्ये असेल तर लोक राहणार कुठं? का तुम्ही निर्लज्जपणाने वागायला लागलाय? नगरपालिकेचा हटवादीपणा काय कामाचा आहे? लोकांच्या मुळावर यायला लागला तुमचा हटवादीपणा। नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांना माझं एक सांगणं आहे, माझी विनंती आहे की आपण लवकरात लवकर ह्याच्यावर मार्ग काढा, कारण इथल्या ज्या तळागाळातले लोक आहेत या लोकांना झोपायला इथं जी जागा आहे घर, ते घर सोडलं तर दुसरीकडे कुठेही या लोकांना जागा नाही राहायला। मग अशा लोकांचे हाल अपेष्टा या मुख्य अधिकाऱ्यांना दिसत नाही का? बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिसत नाही का? आरोग्य अधिकाऱ्यांना दिसत नाही का? पंढरपूरचे आमदार कुठे आहेत? काय करतात आमदार? काय करतात माझे आमदार? काय करतात नेते पुढारी? काय करतात इथले माजी नगरसेवक? काय करतात भावी नगरसेवक? हे लोक काय या लोकांच्या भावनेशी खेळतात? आमच्या सहनशीलतेचा अंत बघू नका। मी मुख्य अधिकाऱ्यांना सांगतोय, पंढरपूरच्या आमदारांना भी सांगतोय की आमचा अंत बघू नका। जर एकदा जनता खवळली तर मग तुम्हाला सांगतो हे असे लोकांची हाल अपेष्टा करून त्या नेपाळला घटना घडली, त्या नेपाळची पुनरावृत्ती तुम्ही या महाराष्ट्रामध्ये आणि या पंढरपूर तीर्थक्षेत्रामध्ये करू नका। इथं गुन्हा गोविंदानं राहणारे लोक आहेत, या ठिकाणी वारकरी पंथ जास्त आहेत, इथं मठ जास्त आहेत, इथं सगळे भाविक लोक जास्त आहेत। आता सध्या नवरात्री चालू आहे, मग नवरात्रीला देवीच्या दर्शनाला जाताना लोक या गटारातल्या पाण्यातनं जाणार का? हे गटारातल्या पाण्यातनं जाऊन दर्शन घेणार का? तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत? या अधिकाऱ्यांना कर्मचारी तुमचे फक्त आदेशाचे पालन करतात। काल या अर्बन बँकेपासून ते भोसले चौकापर्यंत मी काल एक लाईव्ह व्हिडिओ केला होता। लाईव्ह व्हिडिओ केल्यानंतर ते खड्डे असे होते की 2-2 फुटाचे खड्डे होते आणि मी जेव्हा आंदोलनाचा इशारा दिला त्यावेळेस मुख्य अधिकाऱ्यांनी आदेश देऊन
त्या खड्ड्यामध्ये चुरा कसला तरी टाकायला लावला, तो चुरा टाकला त्याच्यामध्ये, मग कसले कुठले खर कसले आजच्या पावसानं कालच्या पावसानं ती पूर्ण धुवून गेली। मग हे काय करताय तुम्ही, मलमपट्टी करता का? जखम बरी करा, मलमपट्टी करू नका, लोकांची दिशाभूल करू नका। तुमचे जे काय जगवलेले आंडू पांडू जे दलाल आहेत, जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्या कॉन्ट्रॅक्टरच्या मानगुटीवर बसा, त्या कॉन्ट्रॅक्टरच्या बोकांडी बसा आणि त्यांच्याकडून हे काम करून घ्या। अन्यथा त्या कॉन्ट्रॅक्टर सोबत सर्व नगरपालिकेचे मुख्य अधिकारी, सर्व अधिकारी, सर्व विभागाचे अधिकारी यांना काम करू देणार नाही। ही धमकी समजा, नाहीतर विनंती समजा। या लोकांच्या हाल अपेष्टाकडे बघा। या लोकांच्या घरात पाणी आहे, कमरे एवढं पाणी आहे, या लोकांनी कसं राहणार आहेत? आपण काय उपाययोजना करणार आहे याच्यावर? माझी परत एकदा आपल्याला विनंती आहे की या ठिकाणी आपण एकदा डोळसपणे बघा, या लोकांचे चाललेले हाल बघा आणि हे पाणी उपसा करा, नंतर काय करायचे ते करा, परंतु इथलं पाणी निघलं पाहिजे एवढा आमचा उद्देश आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये या पंढरपूरच्या भर रस्त्यावर कुठला रस्ता आहे, ज्या रस्त्यावर खड्डे आहेत, असा एकही रस्ता नाही की त्या रस्त्यावर खड्डे नाहीत। हे खड्डे का पडले? हा निकृष्ट दर्जाचे रस्ते आहेत, निकृष्ट दर्जाचे रस्ते कॉन्ट्रॅक्टरने केलेले आहेत। आणि कॉन्ट्रॅक्टरने निकृष्ट दर्जाचे रस्ते का केले? तर हे नगरपालिकेच्या बांधकाम विभागाला आणि काही अधिकाऱ्यांना त्यातली टक्केवारी द्यावी लागते आणि ते टक्केवारी दिल्यानंतर ते निकृष्ट दर्जाचं काम करतात आणि ते निकृष्ट दर्जाचं काम आमच्यासारख्या गोरगरिबांच्या तळागाळातल्या लोकांच्या मुळावर येतं। म्हणून मी कोळी महासंघाच्या वतीनं, जय भवानी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं आणि पंढरपूरच्या सर्व तळागाळातील जनतेच्या वतीनं मी आपल्याला आवाहन करतोय, जर या 2 दिवसामध्ये आज तर पाणी निघलं पाहिजे, मग तुमच्या कसल्या गाड्या भरायची ती भरा, पाणी उपसा करा मोटारीने आणि इथल्या लोकांचे हाल आहेत ते त्याच्यावर काय असेल ते तोडगा काढा। ही माझी विनंती बी आहे तुम्हाला। मुख्याधिकारी साहेब, परत एकदा तुम्हाला हात जोडून विनंती आहे माझी की आपण याच्यावर लवकर उपाययोजना करा, अन्यथा सर्व संघटनेला, सर्व राष्ट्रीय पक्षाला, सर्व सामाजिक संघटनेला घेऊन आपल्या दालनामध्ये आम्ही ठिय्या आंदोलन करू। एकच दिवस वाट बघतोय आजची आणि उद्याची, की जर नाही झालं तर आपल्या दालनामध्ये उपोषण आणि धरणं आंदोलन अटळ आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।